कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। दापोली खेड मार्गावरील नवशी पुलावर निर्माण झालेल्या धोकादायक परिस्थितीबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची अखेर प्रशासनानं दखल घेतली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलावर तातडीने सुरक्षेची उपाययोजना करत पुलाच्या दोन्ही बाजूंना क्रॅश बॅरियर बसवले आहेत। या पुलावरील एका भागाचा स्लॅब तुटलेला असल्यामुळे यापूर्वी त्या ठिकाणी केवळ पत्रे बसवून तात्पुरती व्यवस्था करण्यात आली होती, मात्र त्यामुळे अपघाताचा धोका कायम होता। आता त्या ठिकाणी पत्र्याच्या पुढे मजबूत लोखंडी बॅरिकेड उभारण्यात आले आहेत। दररोज या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते। विशेषतः रात्रीच्या वेळी पुलावरील धोका अधिक वाढत होता, मात्र आता करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे। या कामामुळे संभाव्य अपघात टाळण्यास मदत होणार असून स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत केले। नवशी पुलावर वाहतुकीला धोकादायक ठरलेल्या गोष्टीबद्दल आपण समाज माध्यमांवर वृत्त प्रसिद्ध केलेलं होतं। त्याच्यानंतर जागे झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने आता या नवशी पुलावर अशा प्रकारचे क्रॅश बॅरियर बसवलेले आहेत, जेणेकरून अपघात होणार नाही। हा बघा, हा क्रॅश बॅरियर, परंतु मूळ मुद्दा अजून तसाच राहिलेला आहे। जिथे खोल खणलेला आहे, जिथे स्लॅब तोडलेला आहे, त्या ठिकाणी मात्र अजून क्रॅश बॅरियर बसवलेलाच नाही। तिथेही अजूनही पत्राच आहे आणि हे असं पुढे हे टाकलेले आहेत, परंतु तिथेही क्रॅश बॅरियर बसवणं आवश्यक असताना ते बसवण्यात आलेले नाहीत। अजूनही या पुलावरून जाताना वाहनांना धोका आहेच। अजूनही पत्रा आणि त्या ह्याच्यावर आदळून वाहनं खाली जाऊ शकतात। त्यामुळे या उर्वरित भागावर सुद्धा क्रॅश बॅरियर बसवावेत अशी मागणी वाहन चालकांकडून करण्यात येत आहे।